तर रामकृष्ण हरी मंडळी, आज आपल्याला लवकर जायचं होतं जरा घोरपडीला बाजार आणायसाठी. मग निघालो मी आणि भाऊ बाजार आणायला. एकदाच पोचलो बघा जुनोणीत. हा आहे बघा जुनोणीचा ब्रिज. जाताना आम्ही कुणाला भेटलो ते तुम्हाला दाखवतो. इंस्टाग्रामवर फेमस असणारे डॉक्टर बघा, गणेश कोळेकर, तुम्हाला माहितीच असतील. त्यांना भेटलो, त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढ, थोड्याफार गप्पा पण मारल्या आणि थोडीफार विचारपूस करून निघालो बा. आम्हाला लवकर माल घेऊन यायचं होतं दुकानात, त्यामुळं आलो बघा दुकानात. लगेच दुकानात येऊन सामान लावायचं चालू केलं बा भावानं. तो माल लावायला लागल्यावर मी आलो लगेच हालून घरी जरा जावं म्हणलं. मग निघालो बघा दुकानाकडनं घराकडं. तेवढ्यात घराच्या शेजारला एक गहू कापायची मशीन आलती. मग ती बघत बसलो बघा, कशी गहू काढते कशी नाही. सगळीजण बघत बसली होती कशी मशीन काढते गहू. ती मशीनच्या आडवं एक कागद आलता, त्यामुळे हो काय यांनी कागद काढून आली. तेवढ्यात मशीन पण लगेच रिटर्न आली बघा. कोपऱ्यात थोडं राहिल्यामुळं रिटर्न अजून यावं लागलं त्याला. तेवढ्यात फारी आणून नियोजन लावलं होतं गहू काढायसाठी. गहू कापाय संपल्यानंतर लगेच मशीन बाहेर काढून हो काही गहू काढायचं चालू केलं बाबा. गहू कशी बाहेर काढते मशीन. तुम्ही कधी बघितली होती का मशीन अशी गहू कट करताना, गहू टाकता? बघितली असेल तर कमेंटमध्ये सांगा मला. तिथं सगळ्यात जास्त हो का ह्यांची गडबड होती, कारण की ह्यांच्यात गहू करायचं जायचं होतं नंतरनं मशीन. मालकाच्या आधी ह्यांचं नियोजन खास होतं, कारण की ह्यांच्यात मशीन न्यायची होती. मशीन निघाली पाहिजे त्यांच्या रानात लगेच. मी पण म्हटलं आता मशीन बघून पोट भरलं, आपण निघूया आता घरला. आपल्याला घरी जाऊन मका गोळा करायची बा रानातली. मोडून ही टाकली ती, फक्त गोळा करायची होती. त्यामुळे गोळा करायला लगेच गेलो बघा रानात, आणि तिथं नेऊन ढीग लावायचं होतं आपल्याला. कुठलाही न विचारता लागलो लगेच कामाला. आपल्याला नंतर अजून काम होतं, त्यामुळे लगेच आवरून लगेच घरला निघालो बघा. वैरण घेऊन जनावराला वैरण टाकून निघालो बघा डायरेक्ट कामाला आपल्या. चालू केलं आपलं रेग्युलर काम काय असेल ती. गावात आलो बघा, इथून पुढं केलं चालू. 2-3 गावात जायला, त्यामुळे जरा फास्टच उरकलं. नंतर न यायला जरा रात्र झाली बघा मित्रांनो. असू द्या म्हणलं, काय तर करावं लागतंय, त्याशिवाय काय नाही हो. बरं ते जाऊ दे मित्रांनो. आपल्याला ब्लॉग कसा वाटतोय ते सांगा कमेंटमध्ये, आणि फॉलो करून सपोर्ट करा. धन्यवाद मित्रांनो.